महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन. सर्वसामान्य लोकांनी कितीही मोठ्या ब्रँडच्या दुकानातून सोन्याची खरेदी केली तरी ते सोनं घेऊन ते शेवटी आपल्या सोनाराकडे जातात आणि त्या सोन्याच्या खरेपणाची खात्री करून घेतात, असं प्रवचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सोने व्यापारातल्या बड्या लोकांच्या बैठकीत जोडलं होतं. त्यावेळी त्या बैठकीत बसलेल्या एका व्यक्तीचा उल्लेख करून नरेंद्र मोदी म्हणाले, हमारे मेहुल भैया बैठे हैं. वो बड़े से बड़े ज्वेलरी के शोरूम में जाएगा, लाने के बाद अपने सोनार के यहाँ जरा चेक कर ले भाई, कितना ही बड़ा शोरूम होगा, हमारे मेहुल भाई यहाँ बैठे हैं, लेकिन वो जाएगा. देशाचे पंतप्रधान प्रतिष्ठितांच्या बैठकीत हमारे किंवा भैया असा उल्लेख करतात तेव्हा तो कुणाही ऐरागैऱ्याचा नसतो. मोदींनी उल्लेख केलेले हे मेहुल भैया म्हणजेच मेहुल चोक्सी. 15 नोव्हेंबर 2015 रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक झालेली होती. पंजाब नॅशनल बँकेच्या 13,000 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणात फरार असलेला हा हिरे व्यापारी मेहुल चोक्सी. नुकतीच बेल्जियममध्ये त्याला अटक करण्यात आली. भारताच्या तपास यंत्रणांनी बेल्जियमकडे प्रत्यार्पणाची विनंती केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली, परंतु त्याला भारताच्या स्वाधीन केलं जाईल किंवा नाही याबाबत अजूनही संदिग्धता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याला हमारे मेहुल भैया असं संबोधलं होतं त्या मेहुल चोक्सीच्या अखेरच्या दिवसात मायदेशी सेवा मिळावी त्याला, म्हणून त्याच्या इच्छेखातर त्याला भारतात आणले जात असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून बनावट हमीपत्र घेऊन ती परदेशातील भारतीय बँकांच्या शाखांना सादर केली, त्यावर कोट्यावधींची कर्ज घेतली असा नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या मामा भाच्यावर आरोप आहे. या प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेचे काही अधिकारी आणि कर्मचारीही सामील असल्याचं उघडकीस आलं होतं. मेहुल चोक्सी हा मूळचा हिरे व्यापारी. चोक्सीने 1975 मध्ये रत्न आणि दागिन्यांच्या व्यवसायात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 1985 मध्ये त्याचे वडील चिनूभाई चोक्सी यांच्याकडून गीतांजली जेम्स या व्यवसायाची धुरा त्याने स्वीकारली. त्यावेळी ही कंपनी रफ आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांच्यावर काम करीत होती. भारतात 4,000 दुकानं असलेली ही कंपनी हिरे आणि दागिन्यांचा व्यवहार करत असे. 2018 मध्ये पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्याचा मेहुल चोक्सीवर आरोप होता. मुंबईतील फोर्ट जवळच्या शाखेत पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांनी बनावट हमीपत्र जारी केली. त्याद्वारे परदेशातील भारतीय बँकांच्या शाखांना ती सादर करत कोट्यावधींची कर्जे घेण्यात आली. त्यानंतर ही कर्ज चुकवण्यात आली नाहीत. तब्बल 13,000 कोटी रुपयांचा हा घोटाळा उघडकीस आला. PNB घोटाळा उघडकीस येण्याच्या काही दिवस आधीच म्हणजे जानेवारी 2018 मध्ये मेहुल चोक्सी देश सोडून पळून गेला. तपास संस्थांनी त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल केले आणि आतापर्यंत त्याच्या काही मालमत्ताही जप्त केल्या आहेत. भारत आणि बेल्जियम यांच्यात अनेक वर्षांपासून प्रत्यार्पणाचा करार आहे, पण चोक्सी हा कॅन्सरवरील उपचारासाठी बेल्जियममध्ये आला आहे. त्यामुळे त्याला अटक आणि प्रत्यार्पणापासून संरक्षण मिळावं अशी मागणी करण्यात येणार असल्याचं चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी सांगितले. मेहुल चोक्सी सध्या अँटिग्वा या कॅरेबियन देशाचा नागरिक तसेच रहिवासी आहे. नीरव मोदीनंतर चोक्सी हा या घोटाळा प्रकरणात दुसरा मुख्य आरोपी आहे. पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर चोक्सी फरारी आरोपी होता. गेल्या वर्षी तो बेल्जियममध्ये असल्याचं आढळलं. वैद्यकीय कारणास्तव तो तिथे गेला होता. भारतातून पळून गेल्यानंतर अँटिग्वा येथे 2018 पासून राहत होता. चोक्सी विरोधात इंटरपोलनं बजावलेली रेड कॉर्नर नोटीस काही काळापूर्वीच मागे घेण्यात आली होती. तेव्हापासून प्रत्यार्पणाच्या माध्यमातून त्याला अटक करण्याबाबत भारतातल्या यंत्रणांचे प्रयत्न सुरू होते. 2018 आणि 2021 मध्ये मेहुल चोक्सीच्या विरोधात मुंबईतील विशेष न्यायालयानं काढलेलं अटक वॉरंट बेल्जियमला प्रत्यार्पणाच्या विनंतीबरोबर दाखवण्यात आलं. त्याच्या अटकेनंतर कागदपत्रांची औपचारिक पूर्तता करण्यात आली. असं असलं तरी चोक्सी वैद्यकीय कारणामुळे जामिनासाठी अर्ज करू शकतो. त्यामुळे त्याला अटक झाली म्हणजे त्याला लगेच भारताकडे त्याचं प्रत्यार्पण केलं जाईल असा भाबडेपणा करण्यात काही अर्थ नाही.
जामीन मंजूर झाल्यास चोक्सी पुन्हा अँटिग्वाला जाऊ शकतो आणि तसं झाल्यास त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडू शकते. मेहुल चोक्सीच्या अटकेनंतर गोदी मीडियाला आनंदाचं भरता आलंय. कसलीही किरकोळ गोष्ट घडली तरी मोदींचा मास्टर स्ट्रोक म्हणून भलावण केली जाते गोदी मीडियाकडनं. आता मेहुल चोक्सीच्या अटकेनंतर मोदींचं ब्रह्मास्त्र असं एका गोदी चॅनलने म्हटलंय. मोदीच्या मंत्रिमंडळातील मंत्रीही नाचायला लागलेत. मेहुल चोक्सी सारख्या फरारी गुन्हेगारांच्या आणि भ्रष्टाचाराबाबत केंद्र मोदी सरकारचे धोरण झिरो टॉलरन्सचे आहे. चोक्सीला भारतात आणण्यासाठी केंद्र सर्वतोपरी प्रयत्न करेल असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी म्हटलंय. देखिए, मोदी जी ने जो पहले ही कहा कि गरीबों का पैसा जिन जिन लोगों ने खाया है उसको वापस करना होगा और देश में सभी के खिलाफ कार्रवाई चल रहा है. मेहुल चोक्सी पकड़ा गया है, निश्चित तौर से एक बहुत बड़ी सफलता. तर केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांनी भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट असून मोदी सरकारच्या यशस्वी मुत्सद्देगिरीचा हा परिपाक आहे असं म्हटलंय. ये नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में जो सरकार चल रही है, उनकी जो सफल कूटनीति है, विदेश नीति का ही एक भाग होता है कूटनीति, और सफल कूटनीति के कारण ही ये संभव हो पा रहा है. ये भारत के लिए गौरव की बात है. सुमारे 13,000 कोटी रुपयांचा पंजाब नॅशनल बँक घोटाळा हा भारतीय बँकिंगच्या इतिहासातला मोठ्या घोटाळ्यांच्यापैकी एक मानला जातो. दागिने व्यावसायिक नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांची त्यात प्रमुख भूमिका होती याचा आपण वारंवार उल्लेख केलाच आहे. 2018 मध्ये हा घोटाळा उघडकीस येणार याची चाहूल लागताच दोघंही भारत सोडून पळून गेले. विशेष बाब म्हणजे मेहुल चोक्सीला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या मागणीसाठी ईडीनं मुंबईतील विशेष न्यायालयात केलेला अर्ज 7 वर्षापासून प्रलंबित आहे. म्हणजे ईडीने जुलै 2018 मध्ये चोक्सीला फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याच्या तरतुदीनुसार फरारी घोषित करण्याची आणि त्याची मालमत्ता जप्त करण्याची मागणी करण्याचा अर्ज केला होता. मात्र ईडीच्या अर्जात प्रक्रियात्मक त्रुटी असल्याचा आरोप मेहुल चोक्सीने केला होता. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या न्यायालय म्हणजे पीएमएलए न्यायालयानं आणि उच्च न्यायालयातील मेहुल चोक्सीच्या वतीनं केलेल्या विविध अर्जांच्यामुळे या प्रकरणाला वारंवार विलंब होतोय. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याचा हमारे मेहुल भैया असा उल्लेख करतात, अशा मेहुल भैयाला संरक्षण देण्यासाठी ईडीकडून प्रक्रियेतील चुका ठेवल्या जात असतील का किंवा राखल्या जात असतील किंवा काय, हा भाग वेगळा. मेहुल चोक्सीनं ईडीच्या अर्जाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. ईडीनं अर्ज दाखल करताना योग्य प्रक्रियेचं पालन केले नसल्याचा दावा चोक्सीच्या याचिकेत होता. सप्टेंबर 2023 मध्ये उच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली आणि ईडीनं फरारी आर्थिक कायद्याअंतर्गत विहित नियमांचं पालन केलं होतं असं आदेशात नमूद केले. असं असून सुद्धा चोक्सीला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याबाबतची सुनावणी सुरूच झालेली नाही आणि चोक्सीनं मात्र त्यांच्या वकिलाद्वारे विशेष न्यायालयात अर्ज दाखल करण्यात सुरूच ठेवलेला आहे. त्याच्या अनेक याचिका फेटाळून लावलेल्या आहेत किंवा प्रलंबित आहेत. फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्यात या संदर्भात काही खास तरतुदी आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या विरोधात 100 कोटी रुपये किंवा त्याहून अधिकच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यासाठी वॉरंट बजावले आणि त्या व्यक्तीनं भारतातून पलायन केलं तर त्याला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित केलं जाऊ शकतं. आरोपीला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यानंतर त्याची मालमत्ता तपास यंत्रणा जप्त करू शकतात. आता भारतीय तपास यंत्रणांच्या विनंतीनुसार मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली. मेहुल चोक्सीच्या वतीनं बेल्जियमच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे किंवा अर्ज केला जाऊ शकतो. आपण कॅन्सरवर उपचार सुरू असल्यामुळं बेल्जियममध्ये आलोय आणि इथं उपचार सुरू असल्यामुळं आपल्याला भारतात जाणं शक्य नसल्याचा युक्तिवाद मेहुल चोक्सीच्या वतीनं केला जाऊ शकतो. न्यायालयानं त्याला जामीन दिल्यास त्याचं प्रत्यार्पण लगेच होऊ शकणार नाही. आता यातली दुसरी गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे भारतीय यंत्रणांना मेहुल चोक्सीला भारतात आणायचं आहे की मेहुल चोक्सीलाच आपले अखेरचे दिवस आपल्या मायदेशात जावेत यासाठी भारतात यायचं आहे, हा खरा प्रश्न आहे. कारण कॅन्सरवरील अद्ययावत उपचारांची सोय भारतात आहे आणि नरेंद्रभाई मोदी यांच्यासारखे कनवाळू पंतप्रधान असल्यामुळं भारतात आपली चांगली काळजी घेतली जाऊ शकते अशी खात्री त्यांना असू शकते. मेहुल चोक्सी यांना खरोखर भारतात यायचं आहे किंवा नाही यावरच पुढच्या गोष्टी घडणार आहेत. ब्रह्मास्त्र वगैरे सगळ्या गोष्टी छोट आहेत.
उद्या मेहुल चोक्सी भारतात आला तर परवा दाऊद इब्राहिम सुद्धा येऊ शकतो. कारण त्यालाही वाटत असेलच की आपल्या म्हातारपणाचे म्हणजे आपले अखेरचे दिवस आपल्या मायदेशात जावेत. तसं झालं तर मोदींच्या आणखी एका ब्रह्मास्त्राचा गाजावाजा करायला गोदी मीडिया बसलेलाच आहे. धन्यवाद.